लय भारी वाटतंय की नाही? मग एकदम मला तर वाटतंय मीच जातो. जाऊ का? दाद्या दादा आपल्याला नंतर जायचंय. होय काय? पहिली पाहुण्यांच नाही. अरे काय बघा की काय मैदान रगलंय. हा आखाडा सजलाय. काय गावकरी कसं वाटतंय? भारी काय? वा वा. चला तर मग जोरदार आणि स्वागत करूया आपल्या शहरातल्या पोरींचं. कोण शिकत होतं ढाल, कोण काढत होतं पट. आता बघूया कोण कुणाला आखाड्यात करणार चितपट. असा आखाडा म्हणलं की एकच आठवतो बघा. काय माहितीये? आखाडा म्हटलं की कुस्तीच आणि काय. कुस्ती म्हणलं की काय? अहो आपलं कोल्हापूर आहे की नाही? कोल्हापूर. अहो असंच एक व्यक्ती आहे बघा. हो. समद्यांच्या मनामनात येतो. हो. म्हणजे तुमचा साऊथचा असल सेतुपती. हा इकडं आमचा आहे महाराष्ट्राचा लाडका अधिपती. जोरदार आणि स्वागत करूया. बघितलं की नाही काळवळू पाहुण्यांची ताकद काय असते. समजेसनी नाचवलं बघ. आली की नाही एनर्जी आली की नाही. मग आमचे महाराष्ट्राचे लाडके अधिपती आलेले आहेत. काय वाटतंय माहोल कसा वाटतोय? अहो माहोल नाच खोळाय राव. आज म्हणजे तुम्ही चिखलात दुराळा आणि पाण्यात आगच काढायची ठरवली मला. मग झाले आता तालीम तर झाली. वसत तर पाहिजेत की नाही. गुरु पाहिजे तर गुरुविन कोण लावील वाट दाखविल वाट. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करू यांच्या वसदांचं. पैलवान प्रीतम दाभाडे, पैलवान पूजा राजिवडे, पैलवान हितेश पाटील, पैलवान साहिल सकपाट. वातावरण चांगलं तयार झालेलं आहे. हा गरमागरमी पण झालेली आहे. चेहऱ्यावर हास्य आहे. तर मंडळी सगळ्यांनी समजून घ्या कुस्ती लागणार. तुम्हाला वाटलं असेल पाठ टेकली म्हणजे चितपट झालं. तसं नाही. आपल्याकडं जरासं वेगळं आहे. तुम्ही एकमेकींना ढकलत पाण्यात पाडायचंय म्हणजेच पाणी दाखवायचंय. या मोहिमेनंतर तुमच्या आठवड्याभराच्या मोहिमांच्या गुणांची बेरीज केली जाणार आहे. त्यातून एक ठरणार आहे दमदार नार आणि बाकीच्या ठरणार फुसकाबाज. तर पहिली जोडी आहे हेतल आणि वर्षा. तुमची वेळ सुरू होते आता. अशा प्रकारे वर्षा निसटलेली आहे. हे स्ट्रेंथ गेम खूपच जास्त टफ झाला माझ्यासाठी. मान्यवर पाहुणे आलेले तुम्ही आज जाऊन घोषित करून टाका. नाही समजा महाराष्ट्राला कळेल की हेतल जिंकलेली आहे. तर या डावाच्या विजेते आहेत हेतल ताई. आता पुढची लढत रंगणार आहे श्रीजा आणि रसिका मध्ये. 3, 2, 1 तुमची वेळ सुरू होते. वा वा वा. जिंकलेली आहे. वा वा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रेजा ताईसाठी. श्रेजा ही फेरी जिंकलेली आहे. क्या बात आहे. आणि ती आहे यांच्यातल्या सामन्याची विजेती. या डावाची विजेती आहे श्रेजा. वा.
पुढची लढत जी रंगणार आहे त्या दोघी आहेत अंकिता आणि रमशा. वा 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 वा. तुमची वेळ सुरू होते आता. वा चला. वा 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 वा, एकदम चपळ असे खेळाडू. वा वा, पैलवानांनी कपडे धरू नयेत. जोरदार प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी. वा वा अंकिता, वा अंकिता खूप छान खूप छान. अंकिता जबरदस्त. वा 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 वा. बघा ना म्हणजे रमशाने जोजवून घेतलं अंकिताकडून आणि लगेच फिरवून टाकलं. अंकिता अरे वा 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 वा. क्या बात आहे रमशा, क्या बात आहे. आणि रमशा या सामन्याची विजेती ठरलेली आहे. वा वा जबरदस्त लढत झाली दोघींमध्ये. आणि आपण जसं म्हणलं तसं खऱ्या अर्थानं कुस्ती बघितल्याचा एक फील आला गावकऱ्यांना पण आम्हाला पण. हलकानं काम नाही बघितलं का इकडे काय वाजतात. या डावाची विजेती आहे रमशा. वा. पुढची लढत जी रंगणार आहे त्या दोघी आहेत संस्कृती आणि वैष्णवी. 3, 2, 1 तुमची वेळ सुरू होते आता. वा 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 वा. संस्कृती ढकल. सुद्धा किनाऱ्याची लढत सुरू झालेली आहे. जेव्हा ती काहीही चूक करेल ती चूक मी पकडून तिला पलटी मारू. वैष्णवी अजून वेळ गेलेली नाहीये. 2 फेऱ्या बाकी आहेत. ही फेरी तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. ताकद लागू दे ताकद. अरे 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 संस्कृती पाण्याजवळ आणते. वा 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 वा. लवकर खऱ्या अर्थानं आता म्हणता येईल की संस्कृतीने चितपट करून टाकलं. 100% हे खेळ आहे. खेळ आपण हसूनच खेळायला पाहिजे. ससा कासवाच्या आपल्या ज्या गोष्टीमध्ये जरी ससा हरलेला असला तरी इथं मात्र ससा हो जिंकलेला आहे. तर या फेरीचा विजेता आहे ससा. तर आता पुढची लढत होणार आहे स्नेहा आणि मोनिशा मध्ये. वा म्हणजे खरं तर या दोघींना एकमेकांना मारावंसं वाटत होतं, मनात होतं त्यांच्या. बघूया कोण कोणावर पडते भारी, कोण आहे ती नारी. तुमची वेळ सुरू होते. पकड 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 पकड. नाही 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 नाही. मोनिशा उचलचा स्नेहा उठ की मोनिशा. एकच कंबर पकड पाडव पाडव पाडव. पुश पुश ढकल ढकल ढकल. ग्रिप नको सोडू. वा 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 वा. बरोबर स्नेहा, बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. मोनिशा उठ, मोनिशा उठ. दोघी केल्या. पहिले मोनिशा पाण्यात पडलेली आहे आणि मग स्नेहा पाण्यात पडली. त्यामुळे ही फेरी स्नेहाने जिंकलेली आहे.
तू थांब तिकडे. जे 4 विजेते आहेत त्यांनी आखाड्यात जावं. नीट नियम समजून घ्या की जी कोण तुमच्यातली पैलवान आपले पाय या मातीत रोखून ठेवेल ती होणार आहे या मोहिमेची दमदार नार. ही लढत एकत्र होणार आहे 5 जणींमध्ये. 5 जणी मैदानात आता कुस्तीचा टाकणार महाअंतिम डाव. खऱ्या अर्थानं इशय आता हार्ड होणार राव. 3, 2, 1 तुमची वेळ सुरू होते आता. एक भाडी पडते. 3 vs 2 अशी लढत आहे. तर अशा प्रकारे श्रीजा बाहेर पडलेली आहे. दोघींनी मिळून संस्कृतीला पाण्यात ढकललेलं आहे. आता एकटी रमशा पडलेली आहे. वा 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 अटॅक केलेला आहे समोरून. वा 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 रमशा निघ. रमशा निघ. रमशा निघ. या मोहिमेत तुम्ही दोघींच्या विरोधात आहात. एकमेकींबरोबर नाही का? ही मोहीम का महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे. स्नेहा अंग सोडू नकोस. स्नेहा you खेळावं can do लागेल. it. खेळ ताकद लाव. स्नेहा you can do it. Don't give up. अटॅक You can do it. नाही स्नेहा स्नेहा don't do this. अरे खेळा रे तुम्ही लोक काय करता. स्नेहाची काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी आहे असं दिसतंय. स्नेहा don't. स्नेहा you can do it यार. स्नेहा. हे गेम नव्हता. Foul. हे गेम नव्हता. Foul. हे गेम नाहीये. Foul. पाय We are not घसरला, पडला का ढकललं Foul. किंवा स्वतःहून गेलं डिसरिस्पेक्ट ऑफ द गेम. याच्यावर आपण आपल्या पारावरती चर्चा करू. वा 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 अंतिम विजेता ठरलेली आहे पैलवान हेतल. तर कळवळू मला असं वाटतंय की ती जी ट्रॉफी आहे ती तुम्ही घेऊन यावीत, अधिपतींच्या हातात द्यावीत आणि मी अधिपतींना विनंती करतो की तुमच्या हस्ते तुम्ही ती ट्रॉफी विजेतीला द्या. अधिपती तू यात वेळ काढून आलास, खरंच तुझे खूप खूप आभार. तर मंडळी आज जी मोहीम घडली त्या मोहिमेविषयी काही बोलायचंय. काय वाटलं तुम्हाला एकंदरीत या मोहिमेबद्दल? मला असं वाटतंय की आम्ही कोणीही आमच्या आयुष्यात कधीच असा विचार केला नव्हता की आम्ही कुस्ती खेळू. आय थिंक ही पहिली मोहीम होती जी सगळ्यांनी एन्जॉय केली आहे आणि जी एवढी अवघड पण होती. तर थँक्यू सो मच. तुमच्या हेतलनी पार ओरबाडतच टाकले की पाण्यात. हो ना आतापर्यंत दुखते. मला एक सांगायचंय हेतलसाठी. सांग ना. पहिले मोहिमेत 0 मिळाले आणि शेणात भिजले तिचे कपडे, शूज आणि सॉक्स. पहिले मोहिमेत 0 मिळाले आणि शेणात भिजले तिचे कपडे, शूज आणि सॉक्स. पण आता असं प्रदर्शन दाखवलंय ना की सगळे म्हणतात हेतल पाखरी रॉक्स. शेवटची जी लढत होती ही कशी वाटली तुम्हाला? म्हणजे चांगली होती, योग्य प्रकारे झाली का? म्हणजे मोनिशा तुला काय वाटतं?
अंतिम फेरी मला वाटतं की हिने अजून पुश केलं असतं तर झालं असतं, खूप जिंकली थकलेली असती. खरं सांगू तर स्नेहाने गिव्हअप केलं असं म्हणायचं तुला? हो मला नव्हतं, मी गिव्हअप केलं. मी म्हणते मी गिव्हअप केलं कारण की माझ्यामध्ये त्या क्षणी ताकदच नव्हती. जे माझ्या हात होत होतं ते मला नाही वाटत कोणी एक्सपिरियन्स करू शकत. कदाचित तुम्हाला असं वाटतं की तू तिथे मातीत बसून सुद्धा गिव्हअप करू शकली असतीस. माझ्यापासून जितकं झालं तितकं मी केलं. मला नाही वाटत की मी ह्याच्यावरती अजून एक्सप्लेनेशन देऊ शकते कारण की माझ्यात खरंच ताकद नव्हती. वर्ष तुला काय वाटतं, खरं बोलते? मला असं वाटतं की जेव्हा अगोदरचे 3 लोक होते, ससा, श्रेजा आणि रमशा, तेव्हा तिच्यात ताकद होती. जेव्हा ते तिघं पडले त्याच्यानंतर तिच्यात ताकद नव्हती. तर हे मला कन्व्हिन्सिंग वाटत नाही. आणि त्यानंतर ती एकदमच तिने गिव्हअप केलं. तर गिव्हअपच करायचं तर आधीच केलं असतं. आणि मला असं वाटतं की या कुस्तीची जी काही मोहीम होती त्याच्यामध्ये मी सांगेन की रमशा खूप उत्तम खेळली. म्हणजे तिघांना भिडली ती. पण मला हे नाही कळत की आमची मैत्री का हायलाईट होते. अजून बाकी पण लोक आहेत, त्यांची पण मैत्री आहे, त्यांनी पण आत येऊन प्लॅन केलेलं, अरे आपण एकत्र खेळूया. तुम्ही दोघींनी मिळून त्या तिघींना किंवा तिकडे 4 जण असते किंवा तुम्ही 10 जणींना पाण्यात पाडलं असतं तरी प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम हा होता की तुम्ही दोघी एकमेकांच्या विरोधात खेळला नाहीत. हा मेन प्रॉब्लेम आहे राणादा. कारण की मी खरं सांगू मला चक्कर येत होते उन्हामुळे आणि मी खूप थकलेली. म्हणणं एकच आहे की आपण जर थकलो तर डोंगरावरून उडी मारू. ही मोहीम महत्वाची का होती? कारण की आज एक चूक मागात पडू शकते. बघूया कोणाला मिळतोय गावचा आहेर आणि कोण जाते गावच्या वेशी बाहेर. सगळ्यात आधी मी माननीय आपली जी बावधन समिती आहे त्या सदस्यांना मी इथे आमंत्रित करतो. करायची सुरुवात. तर ज्या कोणी डेंजर झोन मध्ये आहेत त्यांची मी नावं घेईन. त्यांनी इथे माझ्या बाजूला येऊन उभं राहायचं. कुठल्या 3 मुली गोत्यात येणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आठवडाभर ज्या मोहिमा तुम्ही करताय त्यातून जे गुण तुम्हाला मिळतात त्यातले सगळ्यात कमी गुण रचलेले जे दोघं आहेत ते गोत्यात येणार आहेत. तिसरं जे नाव असेल ते त्यामुळे गोत्यात येतं ज्याचं रोज नाव घेतलं जातं वोटिंग करताना असेल सगळ्या गोष्टींमध्ये, ते तिसरं नाव असेल. त्यात सगळ्यात पहिलं नाव आहे वैष्णवी. तर गोत्यात आलेलं दुसरं नाव आहे वर्षा. तुम्हाला काय वाटतं तिसरं नाव का घेतलंय ना, लिहिलंय ना, पुऱ्या महाराष्ट्राला दाखवलंय, मग बोला ना उघडून. बॉटम 3 मधलं तिसरं नाव आहे स्नेहा. कासमुळं नाही तुमच्यामुळं. पंचांचं काय मत आहे, त्यांचा निर्णय काय ते आपण बघूयात. आपल्या 4 मोहिमा झाल्या राणादा. प्रत्येकाने अतिशय चांगलं मोहीम यशस्वी पार पाडल्या. पण ह्या तिघीत जर बघितलं तर आमचा असा विचार झालाय की ह्या तिघीमध्ये वैष्णवी थोडी आम्हाला कमजोर वाटली. तुला वाटतं असं? वेल म्हणजे मला कारणं द्यायला आवडत नाही डेफिनेटली. पहिल्या मोहिमेमध्ये मला खरंच शिंग असलेल्या कुठल्याही प्राण्यांची खूपच भीती वाटत होती. तरी मी प्रयत्न करून थोडंफार दूध आलं तरी नशिबाने. पण ठीक आहे. काळू गावचा आहेर घेऊन या. जिला मिळेल हा आहेर ती जाईल गावच्या वेशी बाहेर. रसिका काय झालं, टेन्शन आलंय? ॲक्च्युली वर्षा आणि वैष्णवी शिवाजी खूप 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 चांगली मैत्री झाली आहे इकडे. आणि वैष्णवी तर खरंच ती माझ्या खूप जवळची आहे. मी तिला मोठी बहीण सारखी मानते. तर तिला तिकडे बघून मला खूप इमोशनल वाटत आहे सध्या. कुणीतरी एक जण आहे तिचा प्रवास संपणार आहे. काळू
वैष्णवी, हा गावचा आहेर तुला मिळालाय, थँक्यू. पण तरीही तू जाणार नाहीयेस या गावच्या वेशीबाहेर. तुला पुढच्या आठवड्यात मोहीम खेळायची संधी असणार आहे, देतो आहे. तुम्ही तिघी जण तुमच्या जागेवर जाऊ शकता.